नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आहे येवलूजच्या भैरोबाचा. आम्हाला दसऱ्यात जायला मिळालं नाही म्हणून आम्ही नंतर गेलो होतो. सणातनं तुम्हाला माहितीच आहे आमची किती गडबड असते, फुलाची वगैरे पार्सल धावपळ असते फुलाची, त्यामुळे आम्हाला सणातून बाहेर कुठे जायला मिळतच नाही. म्हणून दसरा झाल्यानंतर आम्ही गेलो होतो. अगोदर वाटत होतं दसऱ्यातच जायला पाहिजे होतं, आता काय उपयोग जाऊन, दसऱ्यात खरं तर जायचं असते देवाला. पण तिथे गेल्यानंतर तिथली शांतता आणि तिथलं वातावरण पाहिल्यानंतर वाटलं की बरं झालं आम्ही नंतरच आलो. ते इतकं छान वातावरण होतं ना तिथे, असं वाटत होतं की तिथेच राहावं, तिथून बाहेर जाऊच नाही असं वाटत होतं. पण आम्हाला सासूबाईंच्या माहेरीसुद्धा जायचं होतं, तिकडे पण आम्हाला जायला मिळालं नव्हतं. मग इथून आम्ही सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर, देवाचं दर्शन वगैरे झाल्यानंतर तिकडे गेलो होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, खाली मंदिर आहे आणि इकडच्या बाजूला थोड्याशा पायऱ्या आहेत आणि इथे वरतीसुद्धा असं देव वगैरे आहेत. म्हणजे पठारच असावं असं कुठलं तरी, एवढं काही जास्ती माहीत नाही मला. हा तुम्हाला मी पत्ता नीट सांगते ऐका, नाहीतर तुम्ही म्हणाल पत्ताच नीट सांगितला नाही, ते अमुकच केलं नाही तमुकच केलं नाही. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचाराल याचा पत्ता काय आहे म्हणून. तर मी अगोदरच सांगते, पन्हाळा तालुक्यात आहे हे गाव. येवलूज गावाचं नाव आहे. पन्हाळा तालुका आणि जिल्हा कोल्हापूर असं ठिकाण आहे हे. आणि हे मंदिर भैरवनाथ मंदिर आहे. इथलं वातावरण पहा, खूपच सुंदर आणि छान आहे. थोडीशी म्हणजे घाण कचरा वगैरे जरा झालेला आहे, तो साफ का केला नाही अजून काय माहीत. सगळी इथे जर स्वच्छता ठेवली ना तर इथे खूपच मस्त वाटतं इथे. आणि इकडे वरती पहा, छोटंसं इथे वरती पण छोटंसं एक मंदिर आहे. तिथे पण शेजापाजारची जागा जी आहे ना, तिथं बसायला पण खूप छान वाटत होतं. आम्ही थोडा वेळ तिथे बसलो पण. तर इथे पहा, तिकडून एक वरती जायला वाट होती आणि इकडून पण वाट आहे पहा खाली जायला, म्हणजे खाली. आणि इकडे वरती पठार आहे, त्यामुळे तिथे छान फिरायला किंवा सकाळ सकाळी भरपूर लोक इथे वॉकलासुद्धा येतात येवलूज गावातले. आणि इथे पहा, हे खाली जायची वाट. आणि इथे या बायकासुद्धा आल्यात जळण गोळा करायसाठी. ह्या मला वाटते त्या गावातल्याच असतील. सुरुवातीला मला वाटलं की ह्या बायका इथल्या साफसफाई करायला आल्यात का काय. तर नंतर थोड्या वेळाने मी त्यांना अगोदर बघितलं त्या काय करतात आणि मग विचारलं मी त्यांना, काय तुम्ही साफसफाई करायला आहे का काय म्हणून. तर नाही, आम्ही जळण वगैरे गोळा करायला आलो असं त्या म्हणाल्या. तर हे मंदिर मी व्हिडिओ करेपर्यंत इथे आमच्या मंडळी बसली होती पहा माझी वाट बघत. तर परत एकदा दर्शन घेतलं भैरोबाचं. आणि मंदिर पहा, दगडी बांधकाम आहे, खूपच सुंदर मंदिर आहे.
छोटंसंच आहे आत, गाभारा पण अगदी छोटासा आहे, पण इथलं वातावरण, इथला आजूबाजूचा परिसर इतका छान आणि सुंदर आहे. इथे आल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं. मंदिराच्या शेजारीच चाफ्याचं फूलसुद्धा, म्हणजे चाफ्याचं झाड होतं, तिथे त्यांना फूल दिसलं. ते फूल त्यांनी मला तोडून आणलं पहा. मी म्हटलं त्यांना, अहो कशाला तोडलं देवाचं फूल? तर असू दे म्हटलं, ठेव, देवालाच घालायचं. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पहा, मंदिराच्या बाहेरच्या बाजूला इतकी झाडं आहेत ना, भरपूर प्रमाणात झाडं आहेत. आणि इथे ज्या खोल्या दिसतात ना, इथे नवरात्र वगैरे जे बसतात लोक, तिथे त्यांना बसायला जागा केलेली आहे. ती नवरात्रांमध्ये किंवा इतर वेळेला जे जत्रा वगैरे घेऊन येतात त्यावेळीसुद्धा इथे त्यांना जेवायला किंवा बसायला ही जागा आहे. आणि इथे वडाची झाडं भरपूर आहेत पहा. इतकी भली मोठी वडाची झाडं आहेत ना इथं, तुम्ही बघितलं तर एक मला वाटते आपली रूम असेल ना, त्या प्रकारे त्या रूम एवढी अशी, म्हणजे 10 बाय 10 अशी रुंदीची, इतकी जवळपास इतकी रुंदी असेल या झाडांची. एवढी मोठी रुंदीची झाडं इथे आहेत आणि खूपच मोठी आहेत. पारंब्या तर इतक्या मोठ्या मोठ्या आहेत. इथे सगळ्यांनी हे पहा, हे मिस्टर माझे झुला घेत आहेत. सगळ्या मुलांनीसुद्धा इथे भरपूर वेळ घालवला. खूप मस्त वाटलं. आणि आजूबाजूला झाडं, जंगल असल्यासारखे झाडं भरपूर लावलेली आहेत. हे आता वडाचं झाड तुम्ही पाहू शकता, किती रुंद आहे आणि किती पसरलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. इतकं छान वाटतं ना इथे गेल्यावर. एकदा नक्की जाऊन या मंदिराला भेट देऊन या. इथे व्हिडिओ करायच्या नादात सगळी गाडीत जाऊन बसलीत आणि माझं चप्पलच इथे राहून गेलं. मग पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की माझं चप्पल इथे राहिलं. मग आम्ही दिवसभर वेळ घालवला सासूबाईंच्या माहेरी. तिथं पण त्यांच्या माहेरच्या देवाला गेलो. नंतर घरी जाताना आम्ही इथे मंदिरात परत आलो 4 वाजता संध्याकाळचं. तर माझं चप्पल जिथे होतं, मी ठेवलं होतं तिथेच होतं. ते मी परत घातलं आणि मग आम्ही घरी गेलो. चप्पल आणायला जायच्या वेळी हे म्हणत होते, राहू दे तिकडं, घ्यायचं दुसरं, कशाला तेच लागतं तर तुला, राहू दे म्हणत होते, नकोच जायला म्हणत होते. पण मीच म्हटलं, माझं चांगलं चप्पल आहे, नवं चप्पल आहे, नको जायला, परत आणूया. म्हणून आम्ही परत त्यांना मी घेऊन गेले. पण मला काय ओरडा वगैरे बसला नाही. म्हणून आतल्यात खुश पण होते मी, ओरडा बसला नाही म्हणून. सकाळी ठेवलेलं चप्पल संध्याकाळी आम्ही आणायला गेलो आणि ते तिथंच होतं. हे पाहून खूप छान वाटलं. वाटत होतं कुणीतरी नेलंच असेल ते, आता नसेल तिथे, पण तिथे ते मिळालं. शेवटी मी ती क्लिप जोडली आहे पहा व्हिडिओला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि या भैरवनाथाच्या मंदिरासाठी एक लाईक तर व्हायलाच पाहिजे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.